नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष रविवारची आदित्य रानूबाईची कहाणी सांगणार आहे। एकदा की पौष महिना सुरू झाला की प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्यनारायणासाठी एक व्रत करायचं असतं आणि त्या व्रताचं नाव आहे आदित्य रानूबाई व्रत। हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानूबाईची कहाणी वाचायची असते आणि कुणाला तरी सांगायची देखील असते। जर आपण पौष महिन्यात रविवारी ही कहाणी ऐकली तर आपल्याला या व्रताचं फळ मिळत असतं। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच कहाणी सांगणार आहे, तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गृणी सूर्याय नमः नक्की लिहा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते। तर ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी। एक आटपाट नगर होतं। त्या आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता। तो रोज समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे। तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या। ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील। त्यावर ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या अधितवारी न बोलता उठावं, सचेल वस्त्रासहित स्नान करून अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी घ्याव्यात, पान फुलवावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशगंधांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं, संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरणांची खीर, लोणकड तूप असावं, मेहून जेवून सांगावं, असेल तर चिरगोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणाने घेतला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठवलं। ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला। तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल? राणी म्हणाली, बटीक करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली, पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या। ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही। आधी माझी कहाणी करायची आहे, तू ती ऐक। तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। त्याच्या मनात राग आला। तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला। वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं। गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक। तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली, उरतंडीची 6 मोते आणली। तिनं 3 घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली। वडिलांनी सांगितली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली। नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले। बायकोनं मुलीचा समाचार विचारला। जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे। इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडे काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले। पहिल्या अधितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। तेथे प्रधानाच्या दासी होत्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे। परसदारांना घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या। नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेव खाऊ घातलं, कोहळा पोखरून मोहोरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं। वाटेने जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला। घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं?
दैवानं दिलं पण कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या अदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नऊ माखू घातलं, नेसायला पितांबर दिला. जेव खाऊ घातलं, काठी पोखरून मोहरांनी भरून दिली. व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या अदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पाहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या अदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण गारीच्या रूपात आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या अदितवारी आपण उठाली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहू माखू घातलं, साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी अदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करते ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी यायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केलं. वाटेनं निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हकार केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता. वाटेनं एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तो मोळी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल? काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलवले. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चिंताभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ? मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजले स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंक्राक्रात होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलवले. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ? तर वसा घेतल्यास फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना, राजाला वाढलं. आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कुणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काना डोळा मांसांचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पाल्या होता. तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह हा दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने
त्याला देखील वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. षडस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला. ते रागवले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने अदितवारी वळची खाली बसून केस विंचरले. काळं चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हांना सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण फळ. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.